चला आता आपण पाहू स्ट्रक्चर ऑफ प्रोकॅरियोटिक सेल. याच्या आधी आपल्याला काय माहिती झालं, देर आर टू टाइप्स ऑफ सेल्स, दे आर द प्रोकॅरियोटिक सेल अँड द युकॅरियोटिक सेल. कशाला म्हटलं होतं प्रोकॅरियोटिक सेल? असा सेल की ज्या पर्टिक्युलर सेलमध्ये जेनेटिक मटेरियल आहे. जेनेटिक मटेरियल आहे म्हणजे DNA आहे, पण त्या DNAला न्यूक्लिअर एन्व्हलप म्हणजे कव्हर नाही. याच्याशिवाय काय की त्या पर्टिक्युलर सेलमध्ये सेल ऑर्गॅनेल आहे, पण त्या सेल ऑर्गॅनेलवर मेम्ब्रेन नाही, म्हणजे मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेल्स अब्सेंट असेल आणि न्यूक्लिअर एन्व्हलप अब्सेंट असेल तर अशा सेल्सला काय म्हणतो आपण, किंवा ऑर्गॅनिझमला काय म्हणतो, प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. सेल्सला काय म्हणतो, प्रोकॅरियोटिक सेल. युकॅरियोटिक सेल कशाला म्हटलं होतं आपण, की असा सेल की ज्या पर्टिक्युलर सेलमध्ये DNA आहे त्याच्यावर न्यूक्लिअर एन्व्हलप आहे, म्हणजे न्यूक्लियस डिस्टिंक्ट आहे, क्लिअर आहे, आणि सायटोप्लाझममध्ये सेल ऑर्गॅनेल्स प्रेझेंट आहे, आणि त्याच्यापैकी बरेचसे सेल ऑर्गॅनेल्स असेल तर त्यांना कव्हर आहे, म्हणजे मेम्ब्रेन आहे, म्हणजे मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेल्स प्रेझेंट आहे, न्यूक्लियस पण पूर्ण डिफाईन्ड असेल, क्लिअर असेल, तर त्या पर्टिक्युलर सेलला काय म्हणतो आपण, युकॅरियोटिक सेल. जसं बॅक्टेरिया आहे, सायनोबॅक्टेरिया आहे, यांना काय म्हणू आपण, प्रोकॅरियोट्स. प्लांट्स आहे, ॲनिमल्स आहे, यांना काय म्हणू आपण, युकॅरियोट्स. तर आपल्याला या दोन्ही ऑर्गॅनिझममध्ये जायचं आहे, दोन्ही सेल्समध्ये जायचं आहे. आज जो आपण पहिल्या सेलमध्ये, दॅट इज कॉल्ड एज प्रोकॅरियोटिक सेल. मग प्रोकॅरियोटिक सेलमध्ये जर आपण टिपिकली एक एक्झाम्पल जर घेतलं की जो एक्झाम्पल बॅक्टेरियम आहे, तर या पर्टिक्युलर बॅक्टेरियममध्ये काय काय असेल, तर सगळ्यात बाहेर पहा, या 1, 2, 3 अशा 3 लेयर्स दिसून राहिल्या. या तिन्ही लेयर्सला काय म्हणतात, तर सेल एन्व्हलप. काय म्हणतात, सेल एन्व्हलप. आणि या सेल एन्व्हलपच्या आतमध्ये हा जो डॉटेड पार्ट दाखवलेला आहे याला काय म्हणतो आपण, सायटोप्लाझम. सो स्ट्रक्चरली प्रोकॅरियोटिक सेल इट इज डिफरन्शिएटेड इंटू 2 पार्ट. The one it is called as cell envelope, the another it is called as a cytoplasm. मग सेल एन्व्हलप या पर्टिक्युलर प्रोकॅरियोटिक सेलमध्ये कसं असणार, तर सेल एन्व्हलप ऑफ दिस पर्टिक्युलर प्रोकॅरियोटिक सेल इट इज अ ट्रिपल लेयर्ड. It is with 3 layers. The 3 layers are outer layer, middle layer and inner layer. The outer layer it is called as a glycocalyx. The middle layer it is called as a cell wall. The inner layer it is called as a plasma membrane. काय काय कळलं, काय म्हटलं, द आउटर covering of the cell it is called as cell envelope. It is differentiated into 3 layers. The outer layer it is called as a glycocalyx. The middle layer it is called as a cell wall. The inner layer it is called as a plasma membrane. प्रत्येकाचं फंक्शन वेगळं आहे. जसं आउटर लेअर ग्लायकोकॅलिक्स असेल तर याचं फंक्शन ॲडेजन आहे. मिडल लेअर सेल वॉल असेल तर याचं फंक्शन त्या पर्टिक्युलर सेलला शेप देणे आहे. आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन असेल आणि ती इनर मोस्ट लेअर असेल तर तिचे फंक्शन्स वेगवेगळे आहेत. जसं रेस्पिरेशन करणे आहे, लिपोप्रोटीन किंवा मटेरियल तयार करणे आहे, हे कोणाचं फंक्शन आहे, या प्लाझ्मा मेम्ब्रेनचं. सो ग्लायकोकॉलिक कॅलिक्स, सेल वॉल, प्लाझ्मा मेम्ब्रेन, ऑल 3 टुगेदर इट इज कॉल्ड एज सेल एन्व्हलप. आणि या सेल एन्व्हलपच्या आतमध्ये जे विस्कस मटेरियल दिसून राहिलं, सेमी लिक्विड मटेरियल दिसून राहिलं, दॅट मटेरियल इट इज कॉल्ड एज सायटोप्लाझम. आणि या सायटोप्लाझममध्ये आता पुन्हा वेगवेगळे कंपोनंट. हा एक कंपोनंट आहे, याला म्हणतो आपण मिझोझोम. हा एक कंपोनंट आहे, याला म्हणतो रिबोझोम. हा एक कंपोनंट आहे, याला म्हणतो आपण न्यूक्लिओइड. हा एक कंपोनंट आहे, याला काय म्हणतो आपण, प्लाझमिड. सो सायटोप्लाझम शोज द प्रेझेन्स ऑफ मेन 4 स्ट्रक्चर्स. द 4 स्ट्रक्चर्स आर the mesosome, the ribosome, the nucleoid and the plasmid. काय काय, the mesosome, the ribosome, the nucleoid and the plasmid. तर असं हे स्ट्रक्चर आहे. या पर्टिक्युलर स्ट्रक्चरला आपण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपिकली ऑब्झर्व केलं, म्हणून दिस पर्टिक्युलर स्ट्रक्चर इट इज कॉल्ड ॲज अल्ट्रा स्ट्रक्चर. इट इज कॉल्ड ॲज अल्ट्रा स्ट्रक्चर. चला बघा, अल्ट्रा स्ट्रक्चर ऑफ प्रोकॅरियोटिक सेल. सगळी इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे, आपण एक एक लाईन रीड करून ऑब्झर्व करू. The cell without nuclear envelope or naked nuclear material and with simple organization without membrane bound cell organelles is called as prokaryotic cell. काय म्हटलेलं आहे प्रोकॅरियोटिक सेलला, की असा सेल की ज्या पर्टिक्युलर सेलला न्यूक्लिअर एन्व्हलप नाही, अशा सेलला न्यूक्लिअर एन्व्हलप नाही, किंवा त्याचं जेनेटिक मटेरियल, न्यूक्लिअर मटेरियल नेकेड आहे, अजून विथ सिम्पल ऑर्गनायझेशन. पाहता या पर्टिक्युलर सेलमध्ये असं काही कॉम्प्लेक्सिटी आपल्याला दिसतच नाही, सिम्पल आहे. विदाउट मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेल्स. पाहता हा सेल ऑर्गॅनेल समजा आपण कन्सिडर केला तर या पर्टिक्युलर सेल ऑर्गॅनेलला मेम्ब्रेन नाही. या सेल ऑर्गॅनेलला कन्सिडर केला तर यालाही पण सेल मेम्ब्रेन स्वतःची नाही, म्हणजे मेम्ब्रेन नाही. सेल मेम्ब्रेन म्हणण्यापेक्षा मेम्ब्रेन बाउंड हे स्ट्रक्चर्स नाही, म्हणून अशा स्ट्रक्चर्सला काय म्हणतो आपण, प्रोकॅरियोटिक सेल. पुन्हा पहा, द सेल विदाउट न्यूक्लिअर एन्व्हलप or naked nuclear
material and with a simple organization without membrane bound cell organelles is called as prokaryotic cell. The prokaryotic cells or prokaryotes show polymorphism. किंवा हे प्रोकॅरियोट्स असेल तर शेपनी हे वेगवेगळ्या प्रकारचे दिसतात. काही स्पेरिकल दिसेल, काही रॉड शेप दिसेल, काही स्पायरल दिसेल, काही कॉमासारखे दिसेल. स्पेरिकल दिसत असेल तर त्याला कॉकस म्हणतात. जर रॉड शेप दिसत असेल तर त्याला बॅसिलस म्हणतात. जर तो स्पायरल दिसत असेल तर त्याला स्पायरिलम म्हणतात. आणि जर कॉमासारखा दिसत असेल तर त्याला विब्रिओ म्हणतात. दीज आर द शेप्स विच आर फाउंड इन बॅक्टेरिया. सो प्रोकॅरियोट शो polymorphism in shape like spherical, that is called as coccus, rod shape, that is called as a bacillus, spiral, that is called as a spirillum, comma shape, it is called as a vibrio. The examples of this particular prokaryotic organisms are the bacteria, the cyanobacteria, etc. की बॅक्टेरियाला आपण प्रोकॅरियोट म्हणतो. सायनोबॅक्टेरिया असेल तर त्यांना आपण प्रोकॅरियोट म्हणतो. सायनोबॅक्टेरियाला ब्ल्यू ग्रीन अल्गी पण म्हणतात. किंवा सर का म्हणतात तर ॲक्च्युली ते ग्रीन आहे, ब्ल्यू सायनिन नावाचं पिगमेंट आहे म्हणून त्यांना काय म्हणतो आपण, सायनिनचा कलर ब्ल्यू आहे, क्लोरोफिलचा कलर ग्रीन आहे. दोन्ही पिगमेंट त्या पर्टिक्युलर बॅक्टेरियामध्ये दिसतात. ते रिझेम्बलन्स सिमिलॅरिटी बॅक्टेरिया सोबत दाखवतात म्हणून त्यांना आपण बॅक्टेरिया हा वर्ड लावला. म्हणून त्यांना काय म्हणतो आपण, सायनोबॅक्टेरिया. मेन बॅक्टेरिया जर असेल तर त्यांच्याकडे सायनिन कधीच नसते, त्यांच्याकडे क्लोरोफिल असणार. पण बॅक्टेरियाकडे क्लोरोफिल असणार, सायनिन नसणार म्हणून त्यांना आपण फक्त बॅक्टेरिया म्हणतो. यांच्याकडे हे बॅक्टेरियासारखे दिसणार पण यांच्याकडे सायनिन पण प्रेझेंट आहे, क्लोरोफिल पण प्रेझेंट आहे. सायनिनचा कलर ब्ल्यू आहे, क्लोरोफिलचा कलर ग्रीन आहे म्हणून हे बॅक्टेरियापेक्षा वेगळे आहे म्हणून यांना म्हणतो आपण सायनोबॅक्टेरिया. हे सिमिलॅरिटी बॅक्टेरियासोबत पण दाखवतात, सिमिलॅरिटी अल्गीसोबत पण दाखवतात. बॅक्टेरियासोबत सिमिलॅरिटी दाखवतात म्हणून आपण वर्ड काय केला, सायनोबॅक्टेरिया. अल्गीसोबत पण सिमिलॅरिटी दाखवतात म्हणून यांना वर्ड आपण काय केला, BGA. त्याला काय म्हणतात, ब्ल्यू ग्रीन अल्गी. सो द बॅक्टेरिया, सायनोबॅक्टेरिया आर द एक्झाम्पल्स ऑफ प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स. मोटाइल बॅक्टेरिया possess flagella for locomotion, pili for conjugation and fimbriae for clinging and support. की समजा असा बॅक्टेरियम असेल तर या पर्टिक्युलर बॅक्टेरियमला बाहेर जे स्ट्रक्चर्स आहे या स्ट्रक्चर्सला वेगवेगळे नेम्स केलेले आहे. जसं या पर्टिक्युलर स्ट्रक्चरला आपण फ्लॅजेलम म्हटलं, एक असेल तर फ्लॅजेलम, एकापेक्षा जास्त असेल तर फ्लॅजेला. तर त्या फ्लॅजेलाचं काय फंक्शन असेल तर एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणे, दॅट इज कॉल्ड एज मुवमेंट, दॅट इज कॉल्ड एज लोकोमोशन. त्याच बॅक्टेरियमला जर पायलाय असेल तर इनडायरेक्टली त्यांनी दोन बॅक्टेरिया फ्यूज होतात, कंबाईन होतात, त्याला काय म्हणतात तर कॉन्जुगेशन. त्याच्यानंतर फिमरी फॉर क्लिंगिंग अँड सपोर्ट, की त्याला जर असे आउटग्रोथ जर असेल तर इनडायरेक्टली या बॅक्टेरियमला एखाद्या सेलला अटॅच व्हायचं असेल, एखाद्या ऑब्जेक्टला अटॅच व्हायचं जर असेल तर जे आउटग्रोथ असतात त्यांना काय म्हणतो आपण, फिमरी. दे आर फॉर क्लिंगिंग अँड सपोर्ट. आता स्ट्रक्चर सुरू झालं या पर्टिक्युलर बॅक्टेरियमचं. दोन पार्टमध्ये या पर्टिक्युलर बॅक्टेरियमला आपल्याला डिस्कस करता येईल. द वन इट इज कॉल्ड एज सेल एन्व्हलप, अनदर इट इज कॉल्ड एज सायटोप्लाझम. मी आता सांगितलं की ह्या तीन लेयर्स एकत्र म्हणजे काय तर सेल एन्व्हलप. आणि या तीन लेअर सोडून आज जे दिसून राहिलं या सगळ्याला काय म्हणतो आपण, सायटोप्लाझम. पहिला पार्ट कोणता, सेल एन्व्हलप. पहिल्यांदा स्ट्रक्चर पहा. स्ट्रक्चरली द प्रोकॅरियोटिक सेल शो टू पार्ट्स, दॅट इज द सेल एन्व्हलप अँड सायटोप्लाझम. याला काय म्हणू आपण, सेल एन्व्हलप. याला काय म्हणू आपण, सायटोप्लाझम. परत पहा. स्ट्रक्चरली प्रोकॅरियोटिक सेल शो टू पार्ट्स, दॅट इज द सेल एन्व्हलप अँड द सायटोप्लाझम. पहिला पार्ट आहे सेल एन्व्हलप, हा सेल एन्व्हलप. ओके, तर पहिला पार्ट आहे सेल एन्व्हलप. सेल एन्व्हलप मध्ये इट इज द थ्री लेअर, दॅट इज ग्लायकोकॅलिक, सेल वॉल अँड सेल मेम्ब्रेन. किंवा हे सेल एन्व्हलप असेल तर हे थ्री लेअर्ड आहे. थ्री लेअर्स पैकी आउटर लेअर इज कॉल्ड एज ग्लायकोकॅलिक्स, मिडल लेअर इट इज कॉल्ड एज सेल वॉल अँड इनर लेअर इट इज कॉल्ड एज प्लाझ्मा मेम्ब्रेन. त्यालाच काय म्हणतो आपण, सेल मेम्ब्रेन. मग आता प्रत्येकाचं कंपोजिशन दिलेलं आहे आणि फंक्शन दिलेलं आहे. ग्लायकोकॅलिक सगळ्यात आउटर मोस्ट लेअर असेल तर तिचं कंपोजिशन काय आणि फंक्शन काय. मिडल सेल वॉल असेल तर तिचं कंपोजिशन काय आणि फंक्शन काय. इनर सेल मेम्ब्रेन असेल, प्लाझ्मा मेम्ब्रेन असेल तर तिचं कंपोजिशन काय आणि फंक्शन काय. सगळ्यात बाहेरची लेअर दॅट इज कॉल्ड एज ग्लायकोकॅलिक्स. सो ग्लायकोकॅलिक्स इट इज द आउटर मोस्ट लेअर, हेल्प इन ॲडेजन. ही सगळ्यात बाहेरची जी लेअर आहे तिला आपण ग्लायकोकॅलिक्स म्हणतो. तिचं मेन फंक्शन काय तर दुसऱ्या कुठल्या ऑब्जेक्टला अटॅच होणे, दॅट इज कॉल्ड एज ॲडेजन. Cell wall is the middle layer formed by peptidoglycan or murin gives the shape. की या पर्टिक्युलर सेल वॉलमध्ये एकतर पेप्टिडोग्लायकॉन नावाचा कंपाऊंड प्रेझेंट आहे, नाहीतर म्युरिन नावाचा कंपाऊंड प्रेझेंट आहे. आणि या पेप्टिडोग्लायकन आणि म्युरिनमुळे त्या पर्टिक्युलर बॅक्टेरियमला शेप देण्याचं काम होईल. म्हणून इथे काय म्हटलंय, द सेल वॉल इज द मिडल लेअर फॉर्म्ड बाय पेप्टिडोग्लायकन ऑर म्युरिन विच गिव्स द शेप. पण एक क्रिस्टियन ग्राम नावाचा सायंटिस्ट होऊन गेला.
कोण? ख्रिस्तियन ग्राम नावाचा सायंटिस्ट होऊन गेला. त्यांनी एक टेक्निक आपल्याला सांगितलं की हे पर्टिक्युलर बॅक्टेरिया दोन प्रकारचे असतात, ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह. जर त्या बॅक्टेरियमच्या सेलवॉलमध्ये पेप्टिडोग्लायकन कंपाऊंड असेल तर त्याला म्हणतात ग्राम पॉझिटिव्ह. त्याला काय म्हणतात? ग्राम पॉझिटिव्ह. पण त्याच पर्टिक्युलर सेल वॉलमध्ये पेप्टिडोग्लायकन नसेल पण म्युरिन जर प्रेझेंट असेल तर तशा बॅक्टेरियमला म्हणतात ग्राम निगेटिव्ह. ग्राम हे सायंटिस्टचं नेम आहे, पूर्ण नेम आहे ख्रिस्तियन ग्राम. म्हणजे याचा अर्थ ऑन द बेसिस ऑफ प्रेझेन्स ऑफ कंपाऊंड विच इज प्रेझेंट इन सेल वॉल द बॅक्टेरिया दे आर ऑफ टू डिफरंट टाइप्स. द वन इट इज कॉल्ड एज ग्राम पॉझिटिव्ह, द अनदर इट इज कॉल्ड एज ग्राम निगेटिव्ह. ग्राम पॉझिटिव्ह कसं म्हणणार? इफ दॅट पर्टिक्युलर सेल वॉल पॉझेस पेप्टिडोग्लायकन. ग्राम निगेटिव्ह कशाला म्हणणार? इफ दॅट पर्टिक्युलर बॅक्टेरियम or cell wall of that particular bacterium possess the murin which is a substance which is present in cell wall, it is called as a gram negative. So on the basis of staining property, Christian Gram explained that this particular bacteria, they are of two different types. The one it is called as gram positive, the another it is called as gram negative. Peptidoglycan if it is present, it is called as gram positive. Murin if it is present, it is called as gram negative. So peptidoglycan, murin, both are the component of this particular second layer of the cell envelope, that is called as cell wall. The third layer of the cell envelope, it is called as the cell membrane or it is called as the plasma membrane. So cell or plasma membrane is the innermost layer formed of lipoprotein, helps in the process the respiration, photosynthesis, synthesis of lipids and cell wall components. पाहता ही सगळ्यात आतमधली जी लेयर आहे हिला सेल मेम्ब्रेन म्हणून नाही तर प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणून. ही मेनली कशापासून तयार झालेली असेल तर लिपोप्रोटीन पासून. आणि त्या पर्टिक्युलर सेल मेम्ब्रेनचे काय, त्या सेल मेम्ब्रेनने रेस्पिरेशन करायचं, कारण त्या बॅक्टेरियमच्या आतमध्ये रेस्पिरेशन करायसाठी दुसरे सेल ऑर्गॅनेल्स नाही. फोटोसिंथेसिस करणार कोण? सेल मेम्ब्रेन. सिंथेसिस ऑफ लिपिड्स, लिपिड्स तयार करायचे आहे, हे पण कोण करणार तर प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन. सेल वॉलचे कंपोनंट्स तयार करायचे आहे, पेप्टिडोग्लायकन तयार करायचं आहे, म्युरिन तयार करायचं तर कोण करणार? प्लाझ्मा मेम्ब्रेन. सो दिस इज द फर्स्ट कंपोनंट और फर्स्ट पार्ट ऑफ दिस पर्टिक्युलर प्रोकॅरियोटिक सेल. द फर्स्ट पार्ट ऑफ दिस पर्टिक्युलर प्रोकॅरियोटिक सेल इट इज कॉल्ड एज सेल एन्व्हलप. मग या सेल एन्व्हलपच्या आत आता जो हा पूर्ण आतला पार्ट दिसून राहिला, दिस पर्टिक्युलर पार्ट ऑफ दिस पर्टिक्युलर प्रोकॅरियोटिक सेल इट इज कॉल्ड एज सायटोप्लाझम. मग सायटोप्लाझम पहा, इट इज द सेमी फ्लुइड और विस्कस मटेरियल प्रेझेंट इनसाइड द सेल एन्व्हलप. की या सेल एन्व्हलपच्या आतमध्ये सेमी फ्लुइड, पूर्ण फ्लुइड नाही, थोडंसं स्टिकी मटेरियल आहे, विस्कस मटेरियल आहे, असं जे मटेरियल आत प्रेझेंट असेल सेल एन्व्हलपच्या तर दॅट इज कॉल्ड एज सायटोप्लाझम. सो इट इज अ सेमी फ्लुइड और विस्कस मटेरियल प्रेझेंट इनसाइड द सेल एन्व्हलप अँड डज नॉट पॉसेस मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेल्स. की याच्या आतमध्ये सायटोप्लाझम मध्ये जे काही दिसून राहिले स्ट्रक्चर्स, या स्ट्रक्चर्सला कोणालाही बाहेरचं कव्हर म्हणजे मेम्ब्रेन नाही. However, some structures are present in cytoplasm are मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर. जरी आतमध्ये सायटोप्लाझम मध्ये नसले तरी या पर्टिक्युलर सायटोप्लाझम मध्ये आतमध्ये काही काही वेगवेगळे स्ट्रक्चर्स आहे. मगाशीच आपण पाहिलं वेगवेगळे 4 इम्पॉर्टंट स्ट्रक्चर्स आहे. एक आहे मिझोझोम, 2 आहे रिबोझोम, 3 आहे न्यूक्लिओइड आणि 4 आहे प्लाझ्मिड. आता एक एक आपण डिस्कस करू, त्यांचे फंक्शन्स माहित करू. पहिला पार्ट आहे दॅट इज कॉल्ड एज मिझोझोम. The finger-like tubules formed by invagination of plasma membrane inside the cell is called as mesosome. की ही प्लाझ्मा मेम्ब्रेन आतमध्ये इन्व्हॅजिनेट झालेली असेल, हे स्ट्रक्चर्स आता फिंगर सारखे दिसायला लागलेले असेल तर these particular structures or finger-like structure it is called as mesosome. It is involved in cell wall formation, DNA replication and respiration. की या मेसोझोमचं काय फंक्शन आहे तर बाहेरची सेल वॉल तयार करणे, रेस्पिरेशन मध्ये इन्व्हॉल्व होणे, डीएनए रेप्लिकेशन मध्ये इन्व्हॉल्व होणे, कोणाचं फंक्शन आहे? मेसोझोम. So this is the first part of this particular cytoplasm that is called as mesosome. This particular mesosome nothing but it is a invagination of, म्हणजे ही सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन आतमध्ये बोटांसारखी, फिंगर सारखी जर ग्रो झाली असेल तर दॅट इज कॉल्ड एज मेसोझोम. फंक्शन काय? बाहेर सेल वॉलचं मटेरियल तयार करणे, आतमध्ये डीएनएच्या रेप्लिकेशनला हेल्प करणे आणि रेस्पिरेशन करणे, कोणाचं फंक्शन? मेसोझोम. दुसरा कंपोनंट आहे दॅट इज कॉल्ड एज न्यूक्लिओइड. पाय आता हे आपण असं दाखवलेलं आहे, या डबल स्टँडर्ड जो पार्ट आपण इथे दाखवलेला आहे याला काय म्हणतो आपण? न्यूक्लिओइड.
So naked genetic material is called as a nucleoid. It contains double stranded circular DNA. की हा जो आहे तो DNA आहे, डबल स्टँडर्ड आहे पण सर्क्युलर आहे, दोन एंड्स त्याचे फ्री नाही आहे. असा जर डबल स्टँडर्ड सर्क्युलर DNA प्रेझेंट असेल या सायटोप्लाझम मध्ये, तर दॅट डबल स्टँडर्ड सर्क्युलर DNA विच इज प्रेझेंट इन सायटोप्लाझम, इट इज कॉल्ड एज न्यूक्लिओइड. इट इज कॉल्ड एज न्यूक्लिओइड. त्याला प्रिन्सिपल DNA म्हणतात, नाही तर सर्क्युलर DNA म्हणतात, नाही तर त्याला प्रिन्सिपल क्रोमोझोम म्हणतात, नाही तर त्याला क्रोमोझोम म्हणतात, बॅक्टेरियल क्रोमोझोम म्हणतात. So this is called as a bacterial chromosome or nucleoid, or it is called as the principal DNA which is present in cytoplasm. पुन्हा पहा न्यूक्लिओइड. द नेकेड जेनेटिक मटेरियल. नेकेड का म्हटलं गेलेलं आहे, कारण तो दिसून राहिलेला आहे. याच्यावर जर कव्हर असतं तर ते आतमधलं जेनेटिक मटेरियल दिसलं नसतं. याला आपल्याला न्यूक्लियस म्हणता येत नाही. न्यूक्लियस केव्हा म्हणता येईल, जर या जेनेटिक मटेरियलवर कव्हर असतं आणि हे जेनेटिक मटेरियल आता आपल्याला दिसलं नसतं, तर मग आपण त्याला काय म्हटलं असतं, न्यूक्लियस. पण हा न्यूक्लियस नाही, याला आपल्याला काय म्हणतात, न्यूक्लिओइड. म्हणजे न्यूक्लियस आणि न्यूक्लिओइड मध्ये काय फरक आहे, न्यूक्लिअर एनव्हलप प्रेझेंट आहे, दॅट इज कॉल्ड एज न्यूक्लियस. पण न्यूक्लिअर एनव्हलप जर अब्सेंट आहे पण DNA आतमध्ये दिसून राहिलेला आहे नेकेड, तर दॅट इज कॉल्ड एज अ न्यूक्लिओइड. तिसरा कंपोनंट आहे सायटोप्लाझमचा, दॅट इज कॉल्ड एज अ प्लाझमिड. हा इथे दिसत आहे. मग प्लाझमिड काय, हा डबल स्टँडर्ड सर्क्युलर DNA, याला मेन DNA म्हणतो, याला प्रिन्सिपल DNA म्हणतो. याला सोडून जर एक्स्ट्रा तसाच डबल स्टँडर्ड DNA पण छोटा असेल तर दॅट इज कॉल्ड एज अ प्लाझमिड. एक्स्ट्रा क्रोमोझोमल सर्क्युलर डबल स्टँडर्ड DNA प्रेझेंट इन प्रोकॅरियोटिक सेल इज कॉल्ड एज प्लाझमिड. या DNA ला सोडून जर एक्स्ट्रा डबल स्टँडर्ड सर्क्युलर DNA प्रेझेंट असेल या सायटोप्लाझम मध्ये, तर दॅट इज कॉल्ड एज अ प्लाझमिड. विच हेल्प्स इन जेनेटिक इंजिनिअरिंग. याचा सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्याला जेव्हा जेनेटिक इंजिनिअरिंग येईल त्यावेळेस दिसेल की या पर्टिक्युलर प्लाझमिडमुळे जेनेटिक इंजिनिअरिंगला हेल्प झाली किंवा जेनेटिक इंजिनिअरिंग त्या प्लाझमिडमुळे पॉसिबल झालं. अँड पजेस जीन्स फॉर अँटीबायोटिक रेजिस्टन्स अँड फर्टिलिटी. की या प्लाझमिडकडे तो DNAच आहे, पण याच्याकडे जे जीन्स प्रेझेंट आहे त्याच्यामुळे अँटीबायोटिक रेजिस्टन्स येईल त्या बॅक्टेरियमला आणि सोबत त्या पर्टिक्युलर बॅक्टेरियमची फर्टिलिटी तो डिटरमाइन करेल. चौथा जो पार्ट आहे या सायटोप्लाझमचा, दॅट इज कॉल्ड एज रिबोझोम. मग रिबोझोम म्हणजे काय, दिस आर द नॉन मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेल्स. की हे हा रिबोझोम दिसत आहे पहा. या रिबोझोम मध्ये बाहेरून आपल्याला स्ट्रक्चर दिसतंय पण त्याला मेम्ब्रेन नाही, म्हणून नॉन मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर विच इज प्रेझेंट इन सायटोप्लाझम, इट इज कॉल्ड एज रिबोझोम. सो दीज आर नॉन मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेल्स ऑफ 70S टाईप. रिबोझोम्स दोन टाईपचे असतात, 70S आणि 80S. 80S हे युकॅरियोट्स मध्ये प्रेझेंट असतात आणि 70S हे प्रोकॅरियोट मध्ये असतात. आपलं सुरू आहे प्रोकॅरियोटिक सेल, त्याच्यामुळे इथे 80S असणार नाही, इथे 70S. 70S. एस म्हणजे काय, तर स्वेडबर्ग नावाचा सायंटिस्ट, त्यांनी ते युनिट दिलेलं आहे, त्याला आपण स्वेडबर्ग युनिट म्हणतो. स्वेडबर्गचा S घेतला म्हणून इथे काय दिसतंय, 70S. So these are non-membrane bound cell organelles of 70S type. It consists of two subunits such as 50S and 30S. की एका पूर्ण रिबोझोम मध्ये दोन युनिट्स आहेत, स्मॉलर युनिट आहे आणि लार्जर युनिट आहे. स्मॉलर युनिटला 30S म्हणतात, लार्जर युनिटला 50S म्हणतात. पण या दोघांची टोटल इथे होणार नाही, टोटल मधून 10 मायनस करा, 70S होईल. So it consists of two subunits such as 50S and 30S. These are involved in the process of protein synthesis. या ribosomeचा main function काय आहे तर protein synthesis. So the cytoplasm shows the presence of four main components. The one it is called as mesosome. Mainly it take part in the process of respiration. The another it is called as a ribosome. Mainly it take part in the process of protein synthesis. The another it is called as a nucleoid. It is the principal genetic material of that particular bacterium. The another it is called as a plasmid. It is the additional DNA which is present in this particular bacterium. And besides this particular mesosome, ribosome, nucleoid, plasmid and cytoplasm, the another component of external component of this particular bacterium or prokaryotic cell, it is called as cell envelope. चला आता आपण पाहू स्ट्रक्चर ऑफ यूकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक सेल मध्ये काय माहिती झालं होतं आपल्याला, द सेल विच इज विथ genetic material or DNA or hereditary material which is not covered by nuclear envelope, and there is absence of membrane bound cell organelles. Such particular cell it is called as prokaryotic cell. परत बोलतो मी की असा सेल की ज्या पर्टिक्युलर सेलला जेनेटिक मटेरियल DNA प्रेझेंट आहे पण त्याला न्यूक्लिअर एनव्हलप नाही. सेल ऑर्गॅनेल्स आहे पण ते मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेल्स नाही. असं जर सेल असेल तर दॅट पर्टिक्युलर सेल इट इज कॉल्ड एज प्रोकॅरियोटिक सेल. आता आपल्याला जायचं आहे
नवीन सेलला दॅट इज कॉल्ड ॲज युकॅरियोटिक सेल. मग युकॅरियोटिक सेल म्हणजे काय? द सेल विच इज प्रेझेंट इन प्लांट्स, द सेल्स विच इज प्रेझेंट इन ॲनिमल्स, इट इज कॉल्ड ॲज युकॅरियोटिक सेल. मग युकॅरियोटिक सेल म्हणजे खरोखर काय? द सेल विच शोज द प्रेझेन्स ऑफ डिस्टिंक्ट न्यूक्लियस, द सेल विच शोज द प्रेझेन्स ऑफ क्लिअर न्यूक्लियस, the cell shows the presence of DNA or chromosomes which are surrounded by nuclear envelope, as well as in cytoplasm there is presence of two types of cell organelles. They are the membrane bound cell organelles and non-membrane bound cell organelles. Non-membrane bound cell organelles हे तर कॅरेक्टर आपल्याला प्रोकॅरियोट मध्ये दिसलं, रिबोझोम तिथे प्रेझेंट होता, पण या युकॅरियोट मध्ये सेल ऑर्गेनेल्स आहे पण ते मेम्ब्रेन बाउंड आहे. सेल ऑर्गेनेल आहे म्हणजे त्यांना कव्हर आहे, जसं फॉर एक्झाम्पल मायटोकॉन्ड्रिया, फॉर एक्झाम्पल क्लोरोप्लास्ट, त्यांना आपण मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनेल्स म्हणतो. प्रोकॅरियोटमध्ये रिबोझोम होता, तो नॉन मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनेल होता. म्हणजे इनडायरेक्टली युकॅरियोटमध्ये आपण ब्रीफली पाहिलं तर कसं दिसतो की तिथे न्यूक्लियस क्लिअर आहे, डिस्टिंक्ट आहे, सायटोप्लाझममध्ये सेल ऑर्गेनेल्स प्रेझेंट आहे आणि ते सेल ऑर्गेनेल्स मॅक्झिमम जर असेल तर ते मेम्ब्रेन बाउंड आहे. सच पर्टिक्युलर सेल्स आर कॉल्ड एज eukaryotic cells. So in simple words, cell shows the presence of nucleus. In cytoplasm there is presence of membrane bound cell organelles. Such cells which are present in plants and animals, they are called as eukaryotic cells. मग eukaryotic cell आपल्याला पाहायचं आहे. eukaryotic cell मध्ये मी दोन डायग्राम्स काढलेले आहे. हा प्लांट सेल आहे, हा अॅनिमल सेल आहे. कम्पेअर करा, ऑब्झर्व करा. हा प्लांट सेल आहे, इथे सेल वॉल दिसते, इथे सेल मेम्ब्रेन दिसते. सेल मेम्ब्रेनच्या आतमध्ये आता हा पूर्ण जो पार्ट दिसत आहे याला सायटोप्लाझम म्हणतो. या सायटोप्लाझम मध्ये विस्कस मटेरियल प्रेझेंट आहे, पण त्या सायटोप्लाझम मध्ये सगळे सेल ऑर्गेनेल्स दिसत आहे. काही सेल ऑर्गेनेल्स असेल तर मेम्ब्रेन बाउंड आहे, पण काही सेल ऑर्गेनेल्स असेल तर इनडायरेक्टली ते मेम्ब्रेन बाउंड नाही आहे. मग आता असे जर असेल सेल की ज्या पर्टिक्युलर सेलला सेल वॉल प्रेझेंट आहे, सेल मेम्ब्रेन प्रेझेंट आहे, सायटोप्लाझम प्रेझेंट आहे, आतमध्ये सेल ऑर्गेनेल्स प्रेझेंट आहे, असा सेल असेल तर त्याला काय म्हणतो आपण? युकॅरियोटिक सेल. पण या सेलला प्लांट सेल का म्हणतो? तर या पर्टिक्युलर सेलला आणि या सेलला कम्पेअर केलं तर या सेलला दोन सेल बाउंड्रीज आहे, या सेलला एकच सेल बाउंड्री आहे. या पर्टिक्युलर सेलला दोन सेल बाउंड्रीज कोणत्या कोणत्या आहे? ही सेल वॉल आहे, ही सेल मेम्ब्रेन आहे. ही सेल वॉल आहे आणि ही सेल मेम्ब्रेन आहे. या सेलला कोणती सेल बाउंड्री आहे? तर फक्त ही एकच आहे, दॅट इज कॉल्ड एज सेल मेम्ब्रेन. तिला सेल मेम्ब्रेनलाच आपण काय म्हणतो? प्लाझ्मा मेम्ब्रेन. ओके, तर हा आहे प्लांट सेल आणि या सेलला म्हणतो आपण ॲनिमल सेल. आता या दोन सेलला कम्पेअर करा, ऑब्झर्व करा. हा न्यूक्लियस आहे, हा इथे पण न्यूक्लियस आहे, पण हा न्यूक्लियस एका बाजूला गेलेला आहे कारण या पर्टिक्युलर प्लांट सेलमध्ये मोठी एक स्पेस असते, तिला काय म्हणतो आपण? व्हॅक्युअल. असे व्हॅक्युअल्स या पर्टिक्युलर ॲनिमल सेलमध्ये नसतात, पण असेल तर मग छोटे 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 असतात. ओके, so in plant cell there is presence of a large vacuole, but in animal cell there is absence of vacuoles, but if there is presence of vacuoles, the size of the vacuoles it is very smaller. As well, in this particular plant cell there is presence of various types of cell organelles, for example chloroplast, mitochondria, endoplasmic reticulum, ribosomes, amyloplast, Golgi complex, mitochondrion, etc. All these are present in plant cell. Animal cells मध्ये पाहिलेलं असेल तर तिथे पण तसंच दिसते. In animal cell there is presence of ribosomes, mitochondria, lysosomes, Golgi complex, mitochondrion, endoplasmic reticulum, centrioles, mitochondria, microtubules. These are the cell organelles. So in case of this particular plant cell and animal cell, if it is observed and both these particular cells, for example, if they are compared, there is difference. There are certain differences. कसे differences? व्हॅक्युअल पहा, इथे लार्ज आहे, इथे व्हॅक्युअल पहा absent आहे किंवा मग छोटे छोटे आहे. एक. दोन, इथे क्लोरोप्लास्ट प्रेझेंट आहे, इथे क्लोरोप्लास्ट अब्सेंट आहे. दोन. अजून या पर्टिक्युलर प्लांट सेल आणि ॲनिमल सेलमध्ये पाहिलेलं असेल तर इथे सेंट्रिओल्स प्रेझेंट आहे, इथे सेंट्रिओल्स काय आहे? अब्सेंट आहे. एक. तीन, या पर्टिक्युलर प्लांट सेलमध्ये पाहिलेलं असेल तर दोन सेल बाउंड्रीज आहे, या ॲनिमल सेलमध्ये पाहिलेलं असेल तर एकच सेल बाउंड्री आहे. या प्लांट सेलमध्ये दोन सेल बाउंड्रीज कोणत्या कोणत्या आहे? सेल वॉल आहे आणि सेल मेम्ब्रेन आहे. इथे फक्त सेल बाउंड्री कोणती आहे? फक्त सेल मेम्ब्रेन आहे, जिला काय म्हणतो आपण? प्लाझ्मा मेम्ब्रेन. म्हणजे इन प्लांट सेल सेल वॉल इज अब्सेंट, इन प्लांट सेल सेल वॉल इज प्रेझेंट, वाईल इन ॲनिमल सेल्स द सेल वॉल इज प्रेझेंट. ओके, तर या दोन्ही सेलला आपण युकॅरियोटिक सेल का म्हणतो? कारण बोथ दिस पर्टिक्युलर सेल दे शो द प्रेझेन्स ऑफ न्यूक्लियस. द न्यूक्लियस इज डिफाइंड, न्यूक्लियस इज क्लिअर, न्यूक्लियस इज वेल डिफाइंड. दॅट्स वाय दिस पर्टिक्युलर सेल्स आर कॉल्ड एज युकॅरियोटिक सेल. आता इथे ऑब्झर्व करा. The cell with membrane bound cell organelles and with distinct nucleus covered by nuclear envelope is called as eukaryotic cell. पहा क्लिअर केलेलं आहे की सगळे असे सेल्स की ज्या पर्टिक्युलर सेल्समध्ये मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनेल्स आहे, मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट सारखे,
आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की न्यूक्लियसला न्यूक्लियर एनव्हलप प्रेझेंट आहे. सच पर्टिक्युलर सेल्स आर कॉल्ड एज यूकॅरियोटिक सेल. द एक्झाम्पल्स ऑफ यूकॅरियोटिक सेल्स आर प्लांट सेल, ॲनिमल सेल एक्सेट्रा. ओके, आता आपण स्ट्रक्चर सुरू करू. स्ट्रक्चरली द यूकॅरियोटिक सेल कन्सिस्ट ऑफ 3 पार्ट्स. दे आर द सेल वॉल, सेल मेम्ब्रेन अँड द सायटोप्लाझम. काय काय? सेल वॉल, सेल मेम्ब्रेन अँड सायटोप्लाझम. पहिला पार्ट पहा, सेल वॉल. It is found only in plant cells as outer layer and the function is protection. या पर्टिक्युलर प्लांट सेल मध्ये ही आउटर मोस्ट लेअर जी दिसते हिला काय म्हणतो आपण? सेल वॉल. आणि त्या पर्टिक्युलर सेल वॉलचं त्या प्लांट सेल मध्ये काय फंक्शन आहे तर प्रोटेक्शन. अशी सेल वॉल ॲनिमल सेल्स मध्ये अब्सेंट. दुसरा, सेल और प्लाझ्मा मेम्ब्रेन. ही आहे सेल मेम्ब्रेन और प्लाझ्मा मेम्ब्रेन. ही आहे सेल मेम्ब्रेन और प्लाझ्मा मेम्ब्रेन. इट इज फाउंड इन बोथ प्लांट अँड ॲनिमल सेल्स. आता ही सेल मेम्ब्रेन इथेही दिसते आणि इथेही दिसते. इट इज अ लिमिटिंग मेम्ब्रेन ऑफ अ सेल. इट इज मेड अप ऑफ लिपिड अँड प्रोटीन. की बा ही सेल मेम्ब्रेन आणि ही सेल मेम्ब्रेन जर असेल तर लिमिटिंग मेम्ब्रेन आहे. लिमिटिंग मेम्ब्रेन म्हणजे काय? की अशी मेम्ब्रेन जी सिलेक्टेड मटेरियल आत जाऊ देईल किंवा वेस्ट मटेरियल बाहेर जाऊ देईल. अशी जर मेम्ब्रेन असेल तर दॅट पर्टिक्युलर मेम्ब्रेन इट इज कॉल्ड अ सेमी परमिएबल मेम्ब्रेन, or it is called as selectively permeable membrane, or it is called as the limiting membrane, and that is made up of lipid and protein. Hence the material it is called as lipoprotein. So the nature of that particular cell membrane it is called as lipoproteinaceous, or it is called as unit membrane. It is called as unit membrane. The main function of the cell membrane is to regulate the flow of materials across the membrane by making selection by selective permeability and by endo and exocytosis. की या सेल मेम्ब्रेनचं फंक्शन हे आहे की या सेल मेम्ब्रेननी कुठलेही मटेरियल बाहेरून आत किंवा आतून बाहेर जाऊ द्यायचं जर असेल तर ही सेल मेम्ब्रेन ठरवते, ही सिलेक्टिव्हली परमिएबल आहे की किती मटेरियल बाहेर जाऊ द्यायचं आणि किती मटेरियल आत येऊ द्यायचं. बाय टू प्रोसेसेस. द वन इट इज कॉल्ड एज एंडोसायटोसिस, द अनदर इट इज कॉल्ड एज एक्झोसायटोसिस. द अनदर कंपोनेंट ऑफ दिस पर्टिक्युलर प्लांट अँड ॲनिमल सेल इट इज कॉल्ड एज अ सायटोप्लाझम. मग सायटोप्लाझम काय? इट इज द मॅट्रिक्स और इनर मटेरियल ऑफ द सेल. इट शोज स्ट्रीमिंग मूवमेंट दॅट इज कॉल्ड एज सायक्लोसिस. काय म्हटलेलं आहे? द मटेरियल, द ग्राउंड मटेरियल विच इज प्रेझेंट इन द सेल, प्लांट सेल ॲज वेल ॲज द ॲनिमल सेल, इट इज कॉल्ड एज मॅट्रिक्स. की असं मटेरियल की ज्या पर्टिक्युलर मटेरियलमध्ये सगळ्या रिॲक्शन्स, मेटाबॉलिक रिॲक्शन्स, बायोकेमिकल रिॲक्शन्स होतात त्या पर्टिक्युलर मटेरियलला ग्राउंड मटेरियल म्हणतात. त्या ग्राउंड मटेरियलला परत काय म्हणतात? मॅट्रिक्स. आणि असं मॅट्रिक्स जर प्लांट सेल, ॲनिमल सेलमध्ये असेल तर दॅट इज कॉल्ड एज सायटोप्लाझम. सो इट शोज स्ट्रीमिंग मूवमेंट कॉल्ड एज सायकोलॉसिस. की या पर्टिक्युलर सायटोप्लाझमला मूवमेंट असते. हा सायटोप्लाझम फिक्स नाही आहे, स्थिर नाही आहे, हा सतत कंटिन्यू फिरत असतो. दॅट मूवमेंट ऑफ दॅट पर्टिक्युलर सायटोप्लाझम विदिन द सेल इट इज कॉल्ड एज सायकोलॉसिस. The cytoplasm is differentiated into two parts, that is the outer cytoplasm and inner cytoplasm. The outer cytoplasm it is called as ectoplasm and the inner cytoplasm it is called as endoplasm. जर हा सायटोप्लाझम असेल आणि याचा सेंट्रल पार्ट असेल तर याला एंडोप्लाझम म्हणतो. याचा जर पेरिफेरल पार्ट असेल तर याला काय म्हणतो आपण? एक्टोप्लाझम. हा जर सेंट्रल असेल तर याला काय म्हणतो आपण? एंडोप्लाझम. पण याचा जर पेरिफेरल असेल तर दॅट इज कॉल्ड एज एक्टोप्लाझम. सो दस दिस पर्टिक्युलर सायटोप्लाझम इट इज डिफरन्शिएटेड into two parts, the outer cytoplasm and the inner cytoplasm. The outer cytoplasm it is called as ectoplasm, the inner cytoplasm it is called as endoplasm. In cytoplasm various membrane bound and non-membrane bound cell organelles are present like chloroplast, mitochondria, endoplasmic reticulum, Golgi complex, ribosomes etc. की या सायटोप्लाझम मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खूप सारे वेगवेगळे फंक्शन परफॉर्म करणारे सेलचे ऑर्गन्स आहेत. दे आर कॉल्ड एज सेल ऑर्गॅनेल्स. काही मेम्ब्रेन बाउंड आहेत तर काही मेम्ब्रेन बाउंड नाही. जसं फॉर एक्झाम्पल हा क्लोरोप्लास्ट आहे, याला मेम्ब्रेन आहे, मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेल म्हणतो. हा जर मायटोकॉन्ड्रियन असेल तर याला मेम्ब्रेन आहे, याला काय म्हणतो आपण? मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेल म्हणतो. पण तोच जर हा रिबोझोम असेल, याला स्वतःची मेम्ब्रेन नाही, आपल्याला डिटेल स्ट्रक्चरमध्ये दिसेल, तर याला आपण नॉन मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेल म्हणतो. सो इन दिस पर्टिक्युलर सायटोप्लाझम देर इज प्रेझेन्स ऑफ व्हेरियस टाइप्स ऑफ सेल ऑर्गॅनेल्स. सम आर मेम्ब्रेन बाउंड and some are non-membrane bound. The various types of this particular cell organelles which are present in this particular plant cell as well as the animal cells are, compare जर केलेलं असेल तर बघा, इथे क्लोरोप्लास्ट प्रेझेंट आहे, इथे क्लोरोप्लास्ट अब्सेंट आहे, इथे सेंट्रिओल्स प्रेझेंट आहे, इथे सेंट्रिओल्स अब्सेंट आहे. कंपेअर करा, इथे सेल वॉल प्रेझेंट आहे, इथे सेल वॉल अब्सेंट आहे, इथे व्हॅक्युअल प्रेझेंट आहे, इथे व्हॅक्युअल अब्सेंट आहे, किंवा मग असेल तर मग छोटे आहे.
पण सिमिलॅरिटी बघा, इथे मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट आहे, मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट आहे, गॉल्गी कॉम्प्लेक्स प्रेझेंट आहे, गॉल्गी कॉम्प्लेक्स प्रेझेंट आहे, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम प्रेझेंट आहे, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम प्रेझेंट आहे, रिबोझोम प्रेझेंट आहे, रिबोझोम प्रेझेंट आहे. म्हणजे इंडायरेक्टली कंपॅरेटिव्हली दोन्ही स्ट्रक्चर जर टिपिकली पाहिलेले असेल तर सारखी आहे, पण त्या दोघांमध्ये डिफरन्स असायला पाहिजे. एकाला प्लांट सेल म्हणावं लागेल, दुसऱ्याला अॅनिमल सेल म्हणावं लागेल. म्हणजे प्लांट सेल अॅनिमल सेलला आपण डिफरन्शिएट कसं करू? क्लोरोप्लास्ट प्रेझेंट आहे, प्लांट सेल. क्लोरोप्लास्ट अब्सेंट आहे, अॅनिमल सेल. सेंट्रिओल्स प्रेझेंट आहे, अॅनिमल सेल. सेंट्रिओल्स अब्सेंट आहे, प्लांट सेल. सेल वॉल प्रेझेंट आहे, प्लांट सेल. सेल वॉल अब्सेंट आहे, अॅनिमल सेल. म्हणजे इंडायरेक्टली या कंपॅरेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक वरून आपल्याला ऑब्झर्व करता येईल की हे दोन सेल्स आहे, पण दोन्ही सेल्स मध्ये एक कॅरेक्टरिस्टिक कॉमन दिसते. इन बोथ दिस पर्टिक्युलर सेल्स न्यूक्लियस इज क्लिअर, द न्यूक्लियस इज वेल डिफाइंड, द न्यूक्लियस इज प्रॉमिनंट. दॅट्स वाय दिस पर्टिक्युलर सेल्स आर कॉल्ड एज यूकॅरियोटिक सेल. ओके. प्रोकॅरियोटिक सेल आणि यूकॅरियोटिक सेल मध्ये फरक काय दिसला? प्रोकॅरियोटिक सेल मध्ये न्यूक्लियस क्लिअर नव्हता, यूकॅरियोटिक सेल मध्ये न्यूक्लियस क्लिअर आहे. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनेल्स नाही, यूकॅरियोटिक सेलमध्ये मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनेल्स आहे. सो these are the two different types of cells which are found on this particular earth in various kinds of this particular organism. सेल वॉल सेल मेम्ब्रेन मध्ये डिटेल कसं जाता येईल म्हणून आता आपण सुरू करू सेल वॉलचे स्ट्रक्चर, सेल मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर, सेल वॉल डिटेल, सेल मेम्ब्रेन डिटेल आणि सगळे सेल ऑर्गॅनेल्स पुन्हा अजून डिटेल. तर एक एक स्ट्रक्चर आपण ऑब्झर्व करू. आता याच्या पुढे स्टार्ट होईल पहिला पार्ट, दॅट इज कॉल्ड एज अ सेल वॉल.